तर नमस्कार. आपण आजपासून एक अंत्येष्टी प्रकरण सुरू करणार आहोत साध्या भाषेमध्ये. समजा ज्या ठिकाणी आपल्याला गुरुजींची उपलब्धता नाही आहे आणि त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे हे थोडक्यात याच्यावरती माहिती आहे. तर हे एक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या आधारे आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. याच्यावरती कुठल्याच गुरुजींचं नाव नाही आहे, पण हा आमच्या माहितीस्तव हा ग्रंथ एक नागपूरचे विद्वान होते. त्यांनी हा स्वतः हस्तलिखित स्वरूपामध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची प्रिंट काढून आम्ही झेरॉक्स काढून आम्ही आमच्याकडे ठेवलेला आहे. तर या ग्रंथाच्या आधारे आपण साधारण पद्धतीमध्ये आवृतोदय कर्म किंवा अंत्यसंस्कार विधी कशा पद्धतीने होतो किंवा केला पाहिजे असं आपण थोडक्यात बघूया, ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. तर सुरुवात करूया की मृत्यूकाल प्राप्त झाला असता मृत्यूपूर्व तयारी काय करायला पाहिजे. तर भूमी शोधन करून जमल्यास गोमयाने सारवून त्यावर गंगाजल प्रोक्षण करून आणि त्यावर कंबल किंवा धाबळ किंवा ब्लँकेट टाकून त्यावरती उत्तर शिरस्क आतुरास निजवून शक्यतो मुलाने त्याचे डोके मांडीवर घ्यावे. त्याच्या मुखात गंगाजल व तुळस घालावी. त्याच्या कानात रामनाम देवाचे नाव म्हणावे. त्याच्या समोर मंगलदेवतांचा फोटो ठेवावे. इतरांनी शोक न करता विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, गीता आदी म्हणावे. संबंधितांना सूचना द्यावी. आतुराचे समोर किंवा आतुर म्हणजे कोण, तर आतुर म्हणजे गेलेला व्यक्ती किंवा जाणारा व्यक्ती, त्याच्या हातून दीपदान, गोदान, दशदान, अष्टदान आदी सर्व करावे. अशा पद्धतीने हा सुरुवातीचा विषय आहे. म्हणजे काय की एखादा व्यक्ती जाणार असेल तर आपल्याला साधारण आपल्याला अंदाज येतो, पण तो काही वेळाने जात नाही, तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत.